नमस्कार. बोलण्याची कला ते भाषण कला मालिकेतील अजून एका नव्या धमाकेदार एपिसोडमध्ये आपल्या सगळ्या जणांचं हार्दिक स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण आयत्या वेळी करायचं भाषण या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत. आपण ज्या वेळेला समाजामध्ये वावरत असतो त्यावेळेला बऱ्याच जणांचा आपल्याकडे एक यशस्वी व्यक्ती म्हणून बघण्याचा दृष्टिकोन असतो आणि साहजिकपणे त्याप्रमाणे ते आपल्याकडनं काही अपेक्षा बाळगून असतात. पूर्वी सचिन तेंडुलकर आणि आता विराट कोहलीकडनं आपण अपेक्षा करतो की त्यांनी जगातील प्रत्येक मैदानावरती आणि प्रत्येक प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधामध्ये खूप छान खेळून भारताला विजय मिळवून द्यावा. आपण रोहित शर्माकडनं अपेक्षा करतो की प्रत्येक बाउन्सरवरती त्यांनी षटकार ठोकावा. आपण बुमराकडनं अपेक्षा करतो की त्यांनी त्याच्या प्रत्येक चेंडूवरती समोरच्या फलंदाजाला बाद नाही केलं तरी चालेल पण त्याला किमान बीट करावं. शाहरुख खान, सलमान खान किंवा रणबीर कपूर यांच्याकडनं आपण अपेक्षा करतो की त्यांचे सिनेमे हे सुपरहिट असावेत. दीपिकाकडनं अपेक्षा करतो की तिने गोड हसावं. नुकतीच संपलेली जी निवडणूक होती त्याच्यातही आपण सगळ्यांनी अपेक्षा केली होती की मोदी साहेबांनी 400च्या वरती जागा जिंकाव्यात म्हणून. आता ते पंतप्रधान आहेत तरी पण आपल्याला असं वाटतं की कुठेतरी ते कमी पडलेत किंवा त्यांचा विजय झालेला नाही आहे म्हणून. अपेक्षा ही नेहमीच कर्तबगार लोकांकडनं ठेवली जाते आणि समाज जर तुमच्याकडून काही अपेक्षा करत असेल ना तर तुम्ही नक्कीच विजेते आहात, विनर आहात, अचिव्हर्स आहात आणि म्हणूनच लोकांच्या अपेक्षेला खरं उतरणं ही आपली जबाबदारी असते आणि ही जबाबदारी आपण ज्या वेळेला घेऊ त्यावेळेला आयुष्यामध्ये आपण कधीच कुठेही कमी पडणार नाही आहेत. त्यामुळे जर एखाद्या ठिकाणी तुम्हाला आयत्या वेळेला लोकांनी सांगितलं की तुम्ही काहीतरी बोला तर आपली ती तयारी असली पाहिजे. आणि म्हणूनच भाषण कलेच्या या एपिसोडमध्ये मी तुम्हाला अशा जबरदस्त टेक्निक सांगणार आहे ना. या टेक्निकच्या माध्यमातून तुम्ही जगभरातील कोणत्याही ठिकाणी कोणत्याही ऑडियन्सच्या समोर आणि कोणत्याही प्रसंगी लोकांच्या काळजाचा ठाव घेणारं भाषण करू शकणार आहेत याची मला खात्री आहे. नमस्कार, मी लॉयर आणि प्रेरक वक्ता राजेश सावंत. माझ्या गेल्या 20 वर्षांच्या विविध कार्यक्रमांच्या अनुभवातून तुमची बोलण्याची कला ते भाषण कला घडवण्यासाठी घेऊन आलो आहे ही एक जबरदस्त मालिका खास तुमच्यासाठी. कोणतीही पूर्वतयारी नसताना तुम्हाला जर अचानकपणे बोलायला लागलं तर अजिबात गोंधळून जाऊ नका, घाबरून जाऊ नका. आजच्या भागात आपण आयत्या वेळी करायचं भाषण या संदर्भामध्ये माहिती करून घेणार आहोत आणि आजची जी माझी खास ट्रिक आहे त्या ट्रिकचा एक शॉर्टकट आहे. या शॉर्टकटचं नाव आहे दिल का टिश्यू. दिल का टिश्यू हा एक गमतीदार शॉर्टकट आहे. मात्र या शॉर्टकटच्या माध्यमातून तुम्ही अतिशय प्रभावीपणे आपलं भाषण लोकांच्या पुढे करू शकणार आहेत याची खात्री बाळगा. तुमच्या मनातही नसेल आणि पटकन येऊन कोणतरी तुम्हाला सांगतं की तुम्ही या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करा तर अशा वेळेला हा जो शॉर्टकट आहे याचा वापर करायचा आहे. या दिल का टिश्यूचा पहिला शब्द आहे दी म्हणजेच दिवस. म्हणजे तुम्हाला तुमच्या भाषणाची सुरुवात त्या दिवसाच्या अनुषंगाने करायची आहे. म्हणजे समजा जर तो दिवाळीचा दिवस असेल तर तुम्ही हे बोलू शकता की बाबा हिंदू धर्मियांचा सगळ्यात मोठा सण दिवाळी आणि त्यानिमित्ताने आज आपण इथे सगळे जमलेले आहोत. किंवा गुरुनानक जयंती असेल, ख्रिसमस असेल तर सांगायचं की जगाला प्रेमाची शिकवण ज्यांनी दिलेली आहे त्यांच्या गौरवार्थ आज आपण हा दिवस साजरा करतोय. दिल से टिश्यू यातला दुसरा शब्द आहे तो म्हणजे ल. ल म्हणजे लोक, व्यासपीठावरती आणि समोर उपस्थित असणारी लोक. तर त्यांच्याविषयी आपल्याला चांगलं बोलायचं आहे की बाबा दिवाळीचा सण आहे तो लोक घरीही साजरा करू शकत होते पण तुम्ही सगळेजण एकत्र आलेले आहात आणि याबद्दल मी तुमच्या सगळ्या जणांचं कौतुक करतोय. तो जो दिवस आहे आणि त्या निमित्ताने लोक जमलेली आहेत या गोष्टीची सांगड घालायची आहे, एकत्र त्यांना गुंफायचं आहे आणि त्या पद्धतीने आपला दुसरा मुद्दा असणार आहे तो म्हणजे लोकांच्या संदर्भातला, त्यांच्याविषयी छान छान बोलायचं आहे. दिल का ह्यातला का जो आहे तो कार्यक्रमाशी संदर्भात आहे. समजा जर तिथे रक्तदानाचं शिबिर असेल
तर आपल्याला त्या संदर्भामध्ये बोलायचं आहे की आज मानवाने कितीही प्रगती केलेली असली तरी पण रक्त हे प्रयोगशाळेमध्ये तयार होत नाहीये. एका माणसाला जर रक्ताची गरज असेल तर दुसऱ्या माणसाचंच रक्त त्याला द्यावं लागतं. त्यामुळे रक्तदानाचं पवित्र कार्य आहे. नॉर्मली आपल्या शरीरामध्ये जे रक्त असतं ते अशुद्ध रक्त शुद्ध करण्याची प्रक्रिया असते, पण आपण ज्या वेळेला रक्तदान करतो त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये नवीन रक्त तयार होतं आणि म्हणूनच प्रत्येकाने काही ठराविक कालावधीच्या नंतर रक्तदान करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारचा जो कुठला कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये आपल्याला बोलायचं आहे. दिल का टिश्यूतला जो चौथा शब्द आहे तो आहे टी म्हणजे ठिकाण. तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणाचा उल्लेख करायचा आहे. समजा एखाद्या बंदिस्त सभागृहामध्ये तुम्ही आलेले असाल तर तिथे त्या पद्धतीने बोलायचं की मला इकडचं इंटिरियर खूप आवडतं किंवा इथे आल्याच्या नंतर मला एक प्रसन्न असं सकारात्मक ऊर्जा मिळते. एखाद्या शाळेमध्ये तुम्ही गेलेले असाल तर शाळा ही प्रत्येकाची जिव्हाळ्याची गोष्ट आहे. जिथे आपण लहानपणापासून शिकतो, स्वतःला घडवतो, ती म्हणजे शाळा. जे शाळेच्या बाबतीत माझ्या ज्या भावना आहेत त्याच समोरच्या ज्या भावना आहेत. आपण फक्त आपल्या भावनांच्या बाबतीमध्ये बोलायचं आहे. तुमचं भाषण ना आपोआपपणे लोकांना हवंसं वाटणार आहे. आणि दिल का टिश्यू त्यातला शेवटचा जो शब्द, पाचवा जो शब्द आहे तो म्हणजे शू म्हणजे शुक्रिया. तिथे तुम्हाला बोलवल्याच्या नंतर ते जे कोणी आयोजक संयोजक उपस्थित लोक आहेत त्या सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत, त्यांचं कौतुक करायचं आहे. लोकांच्या बद्दल तुम्ही छान बोला. छान बोलण्यासाठी काय तुम्हाला पैसे खर्च करावे लागणार नाहीत, पण समोरच्या माणसाला आहे ना खूप बरं वाटतं. आणि मी तुम्हाला सांगतो खात्रीने पुढच्या वेळेला आहे ना ते लोक एखादा कार्यक्रम आयोजित करतील ना, मेहनत घेतील, त्यावेळेला तुम्हाला खास करून बोलवतील की तुम्ही आल्याच्या नंतर त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप मारताय. आणि लोकांना हे खूप आवडतं. आणि जे लोकांना आवडतंय ना ते आपल्याला करायचं आहे, कारण आपल्याला लोकप्रिय व्हायचं आहे, आपल्याला आपल्या आयुष्यात पुढे जायचं आहे, आपल्याला आपल्या आयुष्यात प्रगती करायची आहे. आणि त्यासाठी लोकांचे आशीर्वाद सुद्धा आपल्याला हवे आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळे आपला आत्मविश्वास आहे हा एका नेक्स्ट लेवलवरती जातो. तर मंडळींनो, दिल का टिश्यू ही एक अशी जबरदस्त संकल्पना आहे. या संकल्पनेचा जर तुम्ही सराव केलात तर तुम्ही जगातल्या कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही ऑडिटोरियममध्ये, कोणत्याही लोकांपुढे, कोणत्याही प्रसंगी लोकांच्या हृदयाचा ठाव घेणारं भाषण करू शकणार आहेत, हे मात्र नक्की. आजच्या भागात जी मी दिल का टिश्यू ही ट्रिक जी तुम्हाला सांगितली आहे, या ट्रिकचा वापर केवळ आयत्या वेळेच्या बोलण्यासाठी नाही तर नेहमीच्या भाषणासाठी सुद्धा तुम्हाला उपयोगी पडणार आहे. ही ट्रिक तुम्हाला कोणत्याही सर्च इंजिनवरती सापडणार नाहीये, कारण ही ट्रिक मी स्वतःहून तयार केलेली आहे. आणि ही स्वतःहून तयार केलेली गोष्ट मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. ही ट्रिक वापरताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे तुम्ही जे काही बोलणार आहात ना ते खरं असलं पाहिजे. तुमच्या आतून ते येणं गरजेचं आहे. हृदयाची भाषा हृदयापर्यंत पोहोचते. तुम्ही जर खोटं बोलत असाल, नकली बोलत असाल तर ते लोकांना कळतं. आणि म्हणूनच ह्या ट्रिक्सच्या माध्यमातून तुम्ही खरं बोला. आजच्या भागात आपण भाषण कलेची ही अनोखी ट्रिक शिकून घेतलेली आहे, समजून घेतलेली आहे. आजचा हा जर भाग तुम्हाला आवडला असेल तर आमच्या या भागाला शेअर करा, आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर हिट करा. बोलण्याची कला ते भाषण कला मालिकेतील अजून नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी कायम आमच्या संपर्कामध्ये राहा. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा, आनंदात राहा. धन्यवाद.